नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करणार आहोत मस्त अशी चमचमीत काजूगर घालून वांग्याची भाजी. ही भाजी आपण झटपट कुकरमध्ये करणार आहोत. या भाजीमध्ये आपण बटाटासुद्धा घालणार आहोत आणि काजूगरसुद्धा घालणार आहोत. ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. अशी ही साधी, सोपी आणि थोडी हटके अशी भाजी आपण करणार आहोत. चला तर जास्त वेळ न काढता ही भाजी आपण झटपट कशी करायची ते आपण पाहूया. त्यासाठी आपण इथे एक प्रथम वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली मुठभर कोथिंबीर घातली आहे आणि कोवळे असलेले कोथिंबीरीचे देठसुद्धा घ्यायचे आहेत. 1 टीस्पून पांढरे तीळ घालायचे आहेत आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहे. 6-7 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 इंच आले तुकडे करून घालायचे आहे. रेसिपी अगदी बारीक सारीक टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि जर का तुम्ही चॅनलवर प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. याची आता मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. ही पहा आता पेस्ट पण करून झाली आहे. भाजी आपण झटपट कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे गॅसवर इथे मी कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले आहे. तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये एक मोठा कांदा घेतला आहे आणि त्याची मी मिक्सरला पेस्ट केली आहे. ती पेस्ट यामध्ये घालायची आहे. तुम्ही हवं तर कांदा बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता, पण जर का अशी पेस्ट केली तर भाजीला ग्रेव्ही छान होते. आता गॅस बारीक करून ही कांद्याची पेस्ट थोडा वेळ परतायची आहे आणि पांढरे तीळ, आले, लसूण आणि कोथिंबीरीची आपण पेस्ट केली होती तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि तीसुद्धा छान तेलावरती परतून घ्यायची आहे. आणखीन जर का माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आता ही पेस्ट तेल सुटेपर्यंत छान अशी परतली गेली आहे. आता इथे अर्धी वाटी ओल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. शेंगदाणे 5 ते 6 तास भिजत घालायचे आणि मग त्याची जाडसर अशी मिक्सरला पेस्ट करायची आहे. तीसुद्धा यामध्ये घालायची आहे. रेसिपी करण्याची पद्धत थोडी हटके आहे, नक्की करून पहा. आता ओल्या शेंगदाण्याची पेस्ट पण या ग्रेव्हीमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. हे करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे. हे सर्व परतल्यानंतर अर्धी वाटी कांदा खोबऱ्याचे वाटण घ्यायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. यामुळे भाजीला ग्रेव्ही छान होईल. आता हे सर्व तेल सुटेपर्यंत 1-1.5 ते 2 मिनिट बारीक गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. एक छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे. पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. आता हे सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी कॅप्शनमध्ये दिले आहे, नक्की चेक करा. ग्रेव्हीला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी ओले काजूगर घालायचे आहेत. तुमच्याकडे ओले काजूगर नसतील तर सुके काजू 2 तास पाण्यामध्ये भिजवून नंतर ते यामध्ये घालायचे आहेत. अशी काजूगर घालून वांग्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा, चवीला एकदम मस्त लागते. आता काजूगर 15 ते 20 सेकंद या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहेत. आता इथे वांगी घेतली आहेत आणि वांगी आयत्या वेळी चिरायची आहेत, नाहीतर वांगी काळी पडतात. वरील निम्मा देठ काढायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांगं चिरून घ्यायचं आहे. म्हणजे एका वांग्याचे 2 भाग करायचे आहेत आणि पुन्हा अर्ध्या वांग्याला चीर पाडायची आहे. इथे मी 2च वांगी घेतली आहेत, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वाढवू शकता. वांगे आतून चांगले आहे का ते पाहायचं आहे आणि वांगी घेताना बिया नसलेली वांगी घ्यायची आहेत, म्हणजे अशी भाजी चवीला छान होते. वांगी चिरल्यानंतर थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायची आहेत आणि आता एक मोठा बटाटा घेतला आहे आणि त्याच्या साली काढून चौकोनी अशा मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा मी पाण्यामध्ये ठेवल्या आहेत. आता हे चिरलेले वांगं आणि बटाटा आपण जी कुकरमध्ये ग्रेव्ही केली होती त्यामध्ये घालायचे आहेत. इथे पहा तुम्ही काजूवर घातलेली ग्रेव्ही किती छान दिसत आहे ना, तुम्ही पाहू शकता. यामध्ये मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हे वांगं आणि बटाटा ग्रेव्हीमध्ये 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. बऱ्याचशा जणांना वांगं खायला आवडत नाही, पण जर का अशा पद्धतीने वांग्याची भाजी केलीत तर नक्कीच 4 घास जास्त जातील. एवढी ही भाजी चवीला मस्त होते. वांगी बटाटा तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घाला. आता यामध्ये मी पुरेसे पाणी घातले आहे आणि व्यवस्थित असे एकत्र करून घेऊन कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर अगदी 1 शिट्टी व्हायला आल्यावर गॅस बंद करायचा आहे. इथे मी कुकरची एकही शिट्टी न होता गॅस बंद केला आहे आणि कुकरचे प्रेशर कमी आल्यानंतर झाकण उघडायचे आहे आणि हे पहा भाजी तयार झाली आहे आणि भाजीला तर्रीसुद्धा किती मस्त आली आहे, तुम्ही पाहू शकता.
कुकरला शिट्टी काढल्यामुळे वांगं ग्रेव्हीमध्ये विरघळू शकतं, त्यामुळे शिट्टी व्हायच्या अगोदरच गॅस बंद करायचा आहे. हे पहा, इथे आता भाजी मी सर्व केली आहे. दिसते ना अगदी चमचमीत आणि झणझणीत. अशी भाजी तुम्हीसुद्धा करून पहा. ही भाजी चपाती भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा एकदम मस्त लागते. अशी ही काजूगर आणि वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.